स्वयंपाक तयार आहे, चला जेवायला बसू. काय जेवायला बसवून मुलं यायचे निघाली असतील एव्हानं आणि खाल्लं असेल त्यांनी, म्हणजे आल्यावर जेवतायत की नाही कोणास ठाऊक. 8:30 पर्यंत घरी परत यायचं असं सांगितलं होतं की नाही? अहो येतील हो. 8:30 म्हणजे काय 8:30च्या ठोक्याला हजर होणार आहेत का? आणि आल्यावर का मास्टरवर सही घेणार आहात? अरे पण वेळेवर यायला नको. वेळेची किंमत ही माणसाला असलीच पाहिजे. येतील हो. आणि 5-10 मिनिटं मागे पुढे होतात. ट्रॅफिक असतं, पावसा पाण्याचे दिवस आहेत, चालायचंच. हा, मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून वेळेचं योग्य ते नियोजन करून माणसाने निघायचं असतं, कळलं? तर मला परत फोन करावा लागणार गायत्रीला. सांगितलं होतं गायत्री. वा 8:28. अरे 8:30 रोजच वाजतात घड्याळात. 2दा वाजतात दिवसातून, सकाळी आणि रात्री. नाही 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 नाही, या 8:30 मध्ये विशेष आहे सर. 8:30 आम्ही दोघं, 8:30 घर, 8:30. 8:30च वाजलेत ना, त्यात घड्याळ दाखवण्यासारखं काय? यांना हे असंच आवडतं. म्हणजे वेळेचे इतके पक्के आहेत ना हे, आणि असायलाच पाहिजे ना. इतरांनी सुद्धा वेळेचं पक्क असावं असं यांना नेहमी वाटत असतं. पण कार्तिक, तुझी ही जी काही वेळेत येण्याची पद्धत आहे ना, ही खरोखर कौतुक करण्याजोगी आहे, माहितीये नाही का? नाहीतर आजकालची मुलं कुठे येतात वेळेत, नाही का? एक्झॅक्टली तेच सांगते मी. म्हणजे बघा ना किती कौतुक. बस झालं, तोंड दुखेल. काय मोठं केलं 8:30 आला तर? अरे माझी मुलगी वर्षानुवर्ष येते, संस्कार आहेत तसे तिच्यावर. करेक्ट आहे. चला नाही आपण 8:30 थोडं पाणी मिळेल थोडस. हा एक मिनिट. पाणी वगैरे नंतर मिळेल तुला. जरा मला याच्याशी थोडस महत्वाचं बोलायचंय. तुम्ही दोघींनी आतमध्ये जा. अहो असं काय करताय? आत्ताच आला, जरा श्वास तर घेऊ द्या. श्वास घेतोच आहे, त्याशिवाय उभा कसा राहील तू? काय सांगितलं मी? आतमध्ये जा, मला बोलायचंय त्याच्याशी. चल गायत्री, मला एकटीला सांग, तुझ्या सासरच्यांनी तुझं कौतुक कसं केलं, काय काय झालं सगळं. हा, सासरची मंडळी काय म्हणाली, कसं कसं स्वागत केलं. चल तू सांग. आणि बाबांचं पण सांग, बाबा किती दिलखुलास आहे वगैरे. बस तिथे, बस.